नमस्कार, सुप्रियाज किचन ब्लॉग्स आणि बरंच काहीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा विशेष मूगडाळ हलवा। तर हा हलवा बनवायला अगदी सोपा आहे। तर सुरू करूयात मूगडाळ हलवा बनवायला। तर इथे मी पाऊण वाटी मूगडाळ घेतलेली आहे। आता ही मूगडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे एक पातेले घेतले, त्यामध्ये ही मूगडाळ व्यवस्थित मी धुवून घेणार आहे। तर 2 पाण्याने स्वच्छ अशी मूगडाळ मी धुवून घेतली। तर एक चाळण घेतलेली आहे। आता ही मूगडाळ यावर निथळायला ठेवणार आहे। या मूगडाळीतलं पाणी व्यवस्थित निथळलं गेलं पाहिजे। आता ही मूगडाळ स्वच्छ अशा कोरड्या कापडावर निथळायला ठेवत आहे किंवा सुकवायला ठेवत आहे। फॅनच्या हवेखाली ही मूगडाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे ही मूगडाळ सुकण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कापडावर ही मूगडाळ पुसून घेऊ शकता, त्यामुळे त्याची धूळ निघून जाईल। आता बघू शकता ही मूगडाळ एकदम सुकलेली आहे। 1 तास मी फॅनच्या हवेखाली सुकवलेली आहे आणि हाताला अजिबात ती चिकटत नाही। तर आता ही वाटून घ्यायची आहे। थोडी थोडी करून ही मूगडाळ वाटून घ्यायची आहे, खूप जास्त घेतलेली नाही। आणि ही मूगडाळ अगदी बारीक पीठ करायची नाही, तर थोडी भरड करायची आहे। मोठा जाड रवा असतो त्याप्रमाणे ही मूगडाळ वाटून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता दुसरी जी राहिलेली मूगडाळ आहे ती सुद्धा मी बारीक वाटून घेणार आहे। तर जी दुसऱ्यांदा मूगडाळ वाटलेली आहे मी ती थोडी जाडसर वाटलेली आहे। थोडीशी अशी जाडसर ठेवायची, कारण त्यामुळे हलवा थोडा मोकळा सुटसुटीत होतो, दाणेदार होतो त्यामुळे। तर ही पूर्ण मूगडाळ वाटून झालेली आहे। आता अशी भरड केलेली ही मूगडाळ आहे ते तुम्ही 1 महिन्यासाठी देखील स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये। त्यामुळे तुम्हाला हलवा बनवायला अगदी सोपं जाईल, झटकीपट हा हलवा तयार होऊ शकतो। तर ही भरड बघा वाटून एवढी झालेली आहे। आपण पाऊण वाटी डाळ घेतली, त्याची भरड एवढी झाली आहे। आता मी इथे काही साहित्य घेतले। मूग डाळीची भरड घेतलेली आहे 1 वाटी। त्यानंतर 2 चमचे जाड रवा घेतलेला आहे। आता जेवढी भरड तेवढीच साखर घेतलेली आहे 1 वाटी। त्यानंतर तूप घेतलेले आहे। काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे आणि 1 ग्लास दूध घेतलेले आहे। आता सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकत आहे। जेवढं तूप घेतलेलं होतं तर ते सगळं तूप आपल्याला वापरायचं नाही, थोडं थोडं करून इथे तूप वापरायचं आहे। त्यानंतर या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स मी भाजून घेणार आहे। खूप कमी वेळेत हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीत। अगदी थोडा वेळ हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे। तर काही सेकंदच हे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे मी काढून घेत आहे। आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे। तूप चांगलं गरम झाले की त्यामध्ये जाड रवा घेतलेला आहे 2 चमचे, तो टाकायचा आहे। रवा थोडा परतून झाला की त्यामध्ये वाटून घेतलेली जी मूगडाळ आहे ती टाकायची आहे। आता ही मूगडाळ या तुपावर व्यवस्थित परतून घ्यायची। तूप जरी जास्त दिसत असलं तरी मूगडाळ हलव्याला तुपाशिवाय चव लागत नाही। बाहेर आपण खातो ते तूप म्हणून डालडा वापरला जातो किंवा तेल वापरलं जातं। तर घरच्या घरी पौष्टिक असा मूगडाळ हलवा आपण तयार करू शकतो। खूप सोपा आहे बनवायला। तर या तुपावर ही डाळ किंवा ही पूड आहे डाळीची ती व्यवस्थित भाजून घ्यायची, अगदी त्याचा चॉकलेटी किंवा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत। आता बघू शकता डाळ ही तूप सोडायला लागलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। खाली चिकटू द्यायची नाही किंवा करपू द्यायची नाही, नाहीतर हलव्याची चव बिघडू शकते। जसजसं तुम्ही परताल तसतसं ह्याचा कलर चेंज होतो। बघू शकता मगाचपेक्षा आता कलर किती चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे।
आणि असाच कलर आपल्याला हवा आहे. तर आता यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात. त्यानंतर दूध घेतलेलं आहे 1 ग्लास, ते टाकत आहे. तर आत्ताच यामध्ये साखर टाकायची नाही. त्याचं कारण असं की साखर या स्टेजला टाकली तर दूध अजून पातळ होऊ शकतं आणि ते आटायला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे दूध अगोदर टाकायचं आणि हे आटलं की साखर टाकायची आहे. एकदम बारीक गॅसवर ही डाळ शिजू द्यायची आहे किंवा ही डाळीची पूड शिजू द्यायची आहे. त्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. यावर झाकण ठेवून मी 15 ते 20 मिनटं हे शिजू देणार आहे. पंधरा मिनटांनी बघा दूध सगळं आटलेलं आहे आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता याचा कलर जरी सफेद दिसत असला तरी साखर टाकल्यानंतर हा कलर चेंज होतो, पुन्हा ब्राऊन होतो. त्यामुळे काळजी करायची नाही. आता जशी साखर मिक्स होते त्याप्रमाणे कलरसुद्धा ब्राऊन होत आहे, बघू शकता. पूर्ववत कलर आलेला आहे. आता यामध्ये वेलची पूड टाकत आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिट पुन्हा एकदा वाफ काढून घेणार आहे. 10 मिनिटांनी बघू शकता किती छान टेक्स्चर आले. आणि यामध्ये मी मगाशी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तरी इतका पातळ हा हलवा ठेवायचा आहे. तो थंड झाला की पुन्हा एकदा घट्ट होऊ लागतो. आता तुम्हाला थंड झाल्यावर त्याचं टेक्स्चर आणि कलर दाखवते. तर बघू शकता थंड झाल्यावर हलव्याचा कलर आणि टेक्स्चर किती चेंज झालं आहे आणि खूप छान झालेला आहे हलवा. आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.